आज सकाळी खाली जात असताना मला या भल्या मोठ्या सापाचं दर्शन झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ऋषी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. हार आणायला सकाळी खाली आलो, चालता चालता एका झाडाकडे लक्ष गेलं, काहीतरी सळसळत होतं. नीट लक्ष देऊन बघितलं तर एक साप होता. पुढे आलो आणि तितक्यात मम्मीचा फोन आला की येताना पावाची लादी घेऊन यायला. म्हणलं काय विशेष. मग घरी आल्यावर मिसळ बघितल्यावर आठवलं, अरे हा की आज रविवार आहे. मग मस्त नाश्ता वगैरे केला आणि मी आलो माझा दळभद्री अवतार बदलायला, म्हणजेच कटिंग करायला. इकडे आल्यानंतर जरा वेळ थांबलो कारण भैया साफसफाई करत होता आणि इकडे बाहेर तुम्ही थांबलो होतो. तुम्ही गेस करू शका, मी असं गपचूप कुणाकडे तरी बघून हसत होतो. आतमध्ये आलो, भैयाला म्हणलं अरे चल की राव कर की कटिंग. रुको भैया म्हणला, विमल हिलाताव हिला म्हणलं तब तक मी ब्लॉगिंग करता हूं. आणि इकडे माझी धडपड बघताय का तुम्ही ब्लॉगिंग करण्यासाठी. तो म्हणला भाई प्लीज यार फोन रख दो, बाद में करो शूट, मुझे कटिंग करने दो. हा कर म्हणलं. कटिंग वगैरे झाली आणि मस्त बघा आरशात बघून हसतोय मी, व्हिडिओ काढतोय कारण इतका भारी वाटत होता लुक. तुम्ही म्हणता काय कौतुक करतो स्वतःचं, बस की असू द्या म्हणलं. चला घरी आलो, मस्त आंघोळ बिंगोळ केली. दुपारी मस्त मम्मीने मसाला भात केला होता. आज पण घरचे बाहेर गेले होते लग्नाला आणि पाय बघताय का माझा, असं वाटतं कुठल्या तरी वाळू विटात काम करून आले. थंडीचे परिणाम